या सगळ्याला मीच जबाबदार आहे. कारण ज्यावेळी बाबांना या चंद्रकलेच्या बाबतीत पहिल्यांदा कळलं होतं तेव्हाच ते मला म्हणाले होते, तुला सुखाने जगायचं असेल तर ही घाण तुला दूर केलीच पाहिजे, संपून टाक हिला. पण ती पोटुशी होती. तिच्याकडे बघून मला खूप दया आली. म्हटलं पोटातल्या बाळाचा काय दोष आहे या सगळ्यात. तेच चुकलं. कारण आज तीच पोर माझ्या समोर सगळा भूतकाळ अंगावर पांघरून आली आहे. नाही, मी माझ्या मित्राला फोन करत होतो. अगं मित्राला? होय, की मैत्रिणीला? नाही म्हणजे कर ना फोन. त्यात एवढा विचार कसला करायचा? नाही, ते माझ्या फोनवर रेंज नाहीये. मग माझा फोन ला घे, कारण माझा फोन चालू आहे. आई काय उगाच छळतेस मला. तमाशातली असली ना तरी लय चांगली पोर आहे ती. अक्का, ही वेळ मला नावं ठेवायची नाहीये. आपल्याला आता दादाला शोधणं गरजेचं आहे. एवढ्या रात्री एकटाच बाहेर पडलाय तो. तू माझं एक काम कर, विष्णूचा फोन लागत नाहीये, त्याला शोध आणि त्याला सांग यांना घेतल्याशिवाय घरी परत यायचं नाही. आता अशा प्रसंगात घरातला माणूस महत्वाचा का तो विष्णू? विष्णू दादाला शोधत बसायची काहीच गरज नाहीये, कारण मला माहितीये तो तमाशाच्या फडाकडेच गेला असणार आहे. अरे पण तो फड कधीच गेला ना गावाबाहेर. कोणी सांगितलं तुला? आता तो इन्स्पेक्टर झेंडे भेटला होता, त्यानंच सांगितलं मला की अख्ख्या फडाला डांबून ठेवलंय. कुणी केलं हे सगळं? कोणाला एवढं प्रेम आलं होतं त्या तमाशाचं? दुसरं कोण असणार? तात्याच्या त्या नारकरकडून त्या तमाशावाल्यांनी 10 लाख रुपये घेतलेत आणि त्याची परतफेड अजूनही केलेली नाहीये. हे 4,000 रुपये धरले तर आपल्याकडे 53,750 रुपये झालेत. अजून 9,46,250 रुपये बाकी आहेत. एवढ्या पैशाने तात्याचं दात तरी कोरून होतील का? याचे धरून होतील 55,000. अगं अगं राहू दे. असं काडी काडी करत किती दिवस पैक जमा करणार आपण? कुणी आहे का? हो तमाशावाले, कुठे आहे का? आले मी. नाही थांब, मी आले बोलून. अगं अगं मी ओळखते ना त्यांना. आले. माफ कर मला. काय ना, माझी इच्छा नसताना तुला पकडून मला त्यांच्या समोर न्यायला लागलं. कारण काय ना, तसं केलं नसतं तर मला सुद्धा तुमच्या फडावर येऊन राहावं लागलं असतं. त्यामुळे हातातली सगळी कामं सोड, यांना शोध आणि घरी घेऊन ये. आणि लक्षात ठेव, यांना घरी आणल्याशिवाय तू घरात पाऊल टाकायचं नाहीस, कळलं? निघ. मम्मा, अगं माझं तुझ्या नाही. एक मिनिट. तू मला एक सांग, आज हे तुला काही म्हणाले होते? काही बोलले का तुझ्याशी? कशा संदर्भात? बरं तुम्ही खरंच ओळखता का माझ्या आईला? बोलव तर तिला, तुला लगेच कळेल. बोलो बोलो बोलो. माझा बाण एकदम करेक्ट लागलेला दिसतोय. ही गप्प झाली म्हणजे ही चंद्रकलेचीच पोरगी असणार. योगायोगानं डोळे नाक सवयी सारखे असू शकतात, पण हुबेहूब अख्खं माणूसच कसं असेल? आता ही इथं आहे म्हणजे चंद्रकला पण असणारच. बुद्धमच या गावात आली असणार आणि ती इथं आहे म्हणल्यावर दादा येणारच ना. काका, तुम्हाला कोण पाहिजे? नक्की काय झालंय? काही अडचण तर नाही ना? अगे तुला सांगितलं ना, तुझी आई. अहो पण माझी आई तर माझ्या जन्माच्या वेळेसच गेली. मी तिला पाहिलं सुद्धा नाही. काय?